कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकातील एका उतार्याचं वाचन मी करतोय. नमस्कार, मी राज असरोडकर. शिवाजी आज असता तर. शिवाजीला सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी यांच्यासारखेच विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे, सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध होता. त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळली. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवे ते करा, रयतेला हवे तसे लुटा, खा प्या, मजा करा, आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा, म्हणजे झालं. म्हणजे आम्ही सुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा, आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारात, क्वचित लाखात खा, आम्ही कोटीत खाऊ. शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे, पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढतायत. झेडपीची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखर सम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कॉर्पोरेशन्स म्हणजे वतनदारे आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालिट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे. आणि ह्या वतनदाऱ्या आता वंश परंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण हवेच, त्याला विरोध कोणी करणार नाही. पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे. शिवाजीच्या काळात वतनदार जसे जनतेला छळीत, त्यापेक्षा हे नवे वतनदार जास्त छळतात. साखर सम्राटांच्या विरुद्ध कोणी एखादा रयत गेला तर तो संपलाच. त्याला कर्ज मिळत नाही, खत मिळत नाही, त्याचा ऊस जात नाही. 2 वर्षात तो बर्बाद होतो. आणि एक बर्बाद झाला की दुसरे 10 जण धजत नाहीत आणि वतनदाराचे वतन घट्ट होते. रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदाराचा डोळा आहे की नाही? बलात्कार होतायत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची आणि वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारे शिवाजी महाराज की जय म्हणत सुरू असते. हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारे पाहायला असता तर त्याने काय केले असते? तो नाही हे खरे आहे. तो स्वतः येणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे. पण त्याची शिकवण आहे ना. त्याची शिकवण अंगी बाणून नव्या वतनदारांवर प्रहार करणे हेच खरे शिवाजीचे स्मरण करणे होय. आज शिवाजीच्या नावाने आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला हवं की शिवाजी धर्मांध नव्हता. हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता, पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. श्रद्धावान होता, पण अंधश्रद्धा नव्हता. हिंदूत दंगेखोर धर्मांध आहेत, तसे मुसलमानात सुद्धा दंगेखोर आहेत, धर्मांध आहेत. काही मुसलमान तर स्वतःला शहेनशाहचे वारसदार समजतात. आपण या देशात राज्य केले होते असे समजतात. अरे, या देशात जेव्हा मुसलमानांचे राज्य होते तेव्हा सुद्धा सारे मुसलमान बिर्याणी जोडत नव्हते आणि शराब पित नव्हते. बहुसंख्य बिचारे गरीबच होते. शिवाय शिवाजीचे राज्य स्थापायला ज्या मुसलमानांचे प्राण खर्ची पडले, ज्यांचे रक्त सांडले, ते सुद्धा तुमचेच पूर्वज होते ना. की औरंगजेब तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कुणीच नव्हे. आदिलशहा तेवढा तुमचा पूर्वज आणि इब्राहिम खान, दौलत खान आणि काजी हैदर तुमचे कुणीच नव्हेत. शिवाजीने स्थापलेले स्वराज्य फक्त हिंदूंसाठी नव्हते, ते महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी सुद्धा होते.
मग महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी शिवाजी आपला मानला पाहिजे की नको?